आपल्या राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री आणि ज्यांनी 1985 मध्ये महानगरपालिकेमध्ये बोलतचं महापौर केलेले नामदार लक्ष्मणराव ढोबळे, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, या प्रभागातील 4 उमेदवार, लढाऊ मतदार बंधू आणि भगिनींनो, मला कल्पना आहे तुम्ही दुपारी 4 वाजल्यापासून जवळजवळ 2.5 तास पदयात्रा केली आणि पदयात्रेनंतर या सभेत येऊन बसलात, याबद्दल तुमचं सगळ्यांचं जाहीर अभिनंदन करतो आहोत. आपल्याला कल्पना असलं पाहिजे, मी 2004 मध्ये या भागामधून आमदार झालो आणि काही वडार समाजचे लोक माझ्याकडे आले. त्यांना विचारलं तुमचं काय काम आहे. त्यांनी सांगितलं अनेक वर्षापासून आमच्या दगडखाणे बंद आहे, बँकेचं कर्ज फेडणं मुश्किल झालेलं आहे. अनेक लोकांकडे गेलो, शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो, पण अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्या दगडखाणी चालू झालेली नाहीत. केवळ आमचा प्रश्न नसून त्या दगडखाणीमध्ये मला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. एक दिवस विधानसभा बंद पडली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख याने मला सांगितलं आज माझं तातडीचं बिल, मनी बिल आहे. मी तात्काळ मीटिंगला, त्या पद्धतीनं दुसऱ्या दिवशी विधान भवन मध्ये बैठक झाला. सरकारला GR काढायला भाग पाडलं आणि या सोलापुरातल्या वडार समाजातल्या 2000 कामगारांना त्या दगडखाणी चालू करायला लावलेला आडव मास्तर आहे, लक्षात ठेवा. तर भाजपवाले म्हणू लागले, काल मुख्यमंत्री साहेब सुद्धा येऊन गेले. मला नवल वाटतं, महानगरपालिकेमध्ये आहे का नगरसेवक झाल्यानंतर त्याला सगळे भत्ते धरून 15,000, वर्षाला 1,80,000, 5 वर्षाला 9 लाख. या 9 लाखाकरता 5-5 कोटी रुपये भाजपवाले खर्च करू लागलेला आहे. हा पैसा कुठून आला? एका उमेदवाराने सांगितलं मी मताला दादा 1000 रुपये देणार.
निवडणूक आयुक्त, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा गप्प आहे. त्यांच्यावर ना केस आहे ना त्यांना तुरुंगात टाकायची कारवाई आहे. यांना मी विचारणार आहे, सोलापुरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. 2015 मध्ये त्यांनी दुहेरी पाईपलाईन 170 MLD दुहेरी पाईपलाईनचं 700 कोटीचं टेंडर प्रसिद्ध केलं. 2 वर्ष त्या टेंडर मध्ये काय मलिदा ते विमान रात्री उडतच नाही. आता गड्डे रस्त्यावर लहान मुलं म्हणतात, गरीब माणसं मुलं म्हणतात आपल्या आईला विमान द्या विमान द्या. तसं ते विमानाचं खेळणं झालेलं आहे. कोण भाजपचा मंत्री असेल त्यांनी मला सांगावं, ओडगीच्या विमानतळावरनं रात्रीचे विमान उडू शकणार नाही. हे तज्ञांचं रिपोर्ट आहे. तसं झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला गरज काय? आम्हाला विमानाची गरज नाही. आम्हाला बस पाहिजे, बस. तुम्हाला सगळ्याला मी सांगतो, आपले 4 उमेदवार निवडून आले. मी महानगरपालिकेला 100 बस आणायला भाग पाडेन. 100 बस आणायला. आज आमच्या महिला रिक्षामधून फिरतात. रे नगरला येऊन परत घरी यायला 200 रुपये खर्च होतो एका फेरीमध्ये. तरी जाहीरनाम्यामध्ये मी 28 करून सांगितलं, आपल्या महिलांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना फुकट प्रवास. तुम्ही गोदुताई मध्ये जावा, रे नगर मध्ये जावा, जुन्या घरकुलला जावा, रेल्वे स्टेशन जावा, एसटी स्टँडला जावा, कुठेही जावा, कितीही वेळा फिरा, तुमच्या करता बस फ्री, महिला करता बस फ्री. याने सांगावं, मी 30,000 घर गरिबा करता बांधू लागलं. तुमची सत्ता आहे. तुम्ही किती घरे बांधलात महानगरपालिकेच्या वतीनं? हिशोब द्या जनतेला. ही पत्र्याची खोली असते, कुडाची असते, कच्च्या विटाची असते. काही करून आपली सावली आहे म्हणून वर्षानुवर्ष त्या ठिकाणी. पण या लोकांनी त्या झोपडपट्टी मधले सार्वजनिक नळ बंद केले. आणि आज 55,000 लोक घरामध्ये नळ असू द्या नसू द्या, घरामध्ये नळ नसलेले 55,000 कुटुंब आहेत. या कुटुंबाकडून 2750 रुपये माफ
आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये तुमच्या घरापुढं सार्वजनिक नळ आल्याशिवाय त्या कमिशनरला ऑफिसच्या बाहेर येऊ देणार नाही, हे वचन आम्ही तुम्हाला देत आहे. 5 वर्ष झालं तरी पाणी येणार नाही. आजचे लोक 5 दिवस 6 दिवसाला पाण्याकरता धडपड करू लागले. याच लष्कर मध्ये पाण्याला प्रेशर नसल्यामुळं स्वतःच्या मुला 12वीला असलेल्या 16 वर्षाच्या 2 मुली पाणीमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स झालं, ते पाणी पिले आणि त्या 16 वर्षाच्या मुली, त्यांच्या आई बापाला वाटलं होतं या मुली मोठ्या होतील, परंतु ते 2 मुली मेले. मी भारतीय जनता पक्षाला विचारणार आहे, किती लोकांना तुम्ही मारणार आहात? आणि आज सांगायला सुरुवात केली. त्यांना मी चॅलेंज देऊन सांगतो, मी काय आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, काय आहे? रे नगर 30,000 घरकुल मध्ये मी आज NTPC मधून 24 MLD पाणी घेतलं, लाईन घातलं, टाक्या बांधल्या, जलवितरण व्यवस्था केली, घराघरामध्ये नळ नेला. आज माडाचे सगळे अधिकारी रे नगर मध्ये येऊन मला विचारतात, आडम मास्तर तुम्ही काय जादू केली, लोकांना 24 तास पाणी? म्हणून महाविकास आघाडीनं ठरवलं या वेळेला, माझ्याकडे नियोजन आहे, तुम्ही महाविकास आघाडीच्या हातामध्ये सत्ता द्या, तुम्हाला 3 महिन्यामध्ये दिवसाआड पाणी दिल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार ना. इतकंच नाही, पुढच्या संक्रांतीपर्यंत, आता संक्रांती चालू आहे, पुढच्या संक्रांतीपर्यंत तुमच्या घरामध्ये प्रेशर पाणी दररोज नाही आलं, आडम मास्तरला जावं विचारा, माझी तयारी आहे. काय ते 24 तास पाणी देऊ शकतो, तर सोलापुरामध्ये महाविकास आघाडीचं तुम्ही सत्ता आणा. जर नाही मिळालं तुम्हाला पाणी, तर मला रस्त्यावर फिरू देऊ नका, एवढं आव्हान मी तुम्हाला करू लागलेला. मुख्यमंत्री म्हणाले, त्याने सांगितलं 2 वर्षाच्या आत आम्ही पाणी आणणार, दुहेरी पाईपलाईन करणार आणि तुम्हाला दररोज पाणी देणार, असं 2017च्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे. हे काम झालं कधी? हे काम झालं 6 वर्षांनी.
आहे, मोची आहे, वडार आहे, मराठा आहे, लिंगायत आहे, दलित आहे, सगळ्या समाजाचे लोक, सुशिक्षित लोक हे सगळे 15 तारखेला सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला मतदार यादी प्रमाणे स्लिपा मिळतील. त्या स्लिपा घ्या, मतदान केंद्रात जावा आणि त्या ठिकाणी प्रभाग 13 अ मध्ये कॉम्रेड सुषमा संतोष सरवदे यांची निशाणी आहे. कोयता तोडा, बटन दाबा. 13 माझी नात आहे. कॉम्रेड अनिता प्रवीण आडम हिचं 1 नंबरवर आहे. कोयता तोडा, बटन दाबून निवडून द्या. त्यानंतर नौजवान मोची समाजचा वाघ, उच्च शिक्षित झालेला कॉम्रेड श्रीनिवास कुर्मया मेत्रे हे 2 नंबरवर कोयता तोडा आहे. आपण बटन दाबा, त्यांना निवडून द्या. त्या शिवसैनिक यांचा नंबर आहे 13. तुम्ही निवडून द्या. सगळ्यात अगोदर पाणी, तुम्हाला फुकट बस, झोपडीमध्ये सार्वजनिक नळ आणि पक्क बंगला मिळवून देणं हे महाविकास आघाडीचं काम आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करून या प्रभाग 13 मधून 4 उमेदवार मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्याल अशी विनंती करतो आणि माझं भाषण करतो.